माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोठ्या कपाळासाठी 4 सोप्या आणि झटपट होणाऱ्या हेअरस्टाईल। मोठं कपाळ म्हणजे जेव्हा आपलं कपाळ आणि आयब्रो यामधील अंतर जास्त असतं त्याला आपण मोठं किंवा बिग कपाळ म्हणतो। बऱ्याचशा अशा मुली आहेत की त्यांचं मोठं कपाळ असल्यामुळे त्यांना हेअरस्टाईल करणं हे खूप कन्फ्युजिंग असतं। तर तुमचंही कपाळ मोठं असेल आणि तुम्हीही कन्फ्यूज असाल की कुठली हेअरस्टाईल केल्यानंतर आपण त्यामध्ये नाजूक आणि सुंदर दिसू, तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या हेअरस्टाईल मी दाखवणार आहे त्या तुम्ही अजिबात स्किप करू नका। तुम्हाला ही हेअरस्टाईल करायची असेल आणि तुमचा लुक हा सुंदर बनवायचा असेल तर आजच्या व्हिडिओ मधल्या या 4 हेअरस्टाईल तुम्ही नक्की ट्राय करा। लुक हा नक्कीच सुंदर दिसेल आणि तुमचं जे मोठं कपाळ आहे ते हाईड होण्यासाठी नक्कीच मदत होईल। चला तर मग त्या 4 हेअरस्टाईल कोणत्या ते बघूयात। आता जेव्हा तुमचं कपाळ मोठं असतं तेव्हा मागच्या बाजूला असं ओढून ताणून अजिबात बांधायचं नाही। यामुळे काय होतं, तुमचा चेहरा मोठा दिसतो। तुमचा चेहरा मोठा दिसल्यामुळे तुमचं कपाळही त्यामध्ये मोठं दिसतं। जेव्हा तुमचं कपाळ मोठं असतं तेव्हा अशा वेळी तुम्ही अशी पफ हेअरस्टाईल करू शकता। यामुळे काय होतं, तुमचा चेहरा जास्त मोठा दिसत नाही आणि नॅचरली अशा हेअरस्टाईलमुळे तुमचं कपाळही हाईड होण्यासाठी नक्कीच मदत होते। तर तुम्ही फ्रंट साइडने यामध्ये स्प्लिट ही काढू शकता। यामुळे तुम्हाला एक मॉडर्न लुक येण्यासाठी नक्कीच मदत होईल। आता तुम्ही डिफरन्स बघू शकता। जेव्हा तुम्ही ओढून ताणून केस बांधता तेव्हा ओढून ताणून बांधल्यामुळे तुमचा चेहरा आणि यामध्ये बराच फरक दिसतो। पण तुम्ही अशा प्रकारे रोज हेअरस्टाईल केली तर यामध्ये तुमचा लुक खूप सुंदर दिसतो। त्यामुळे जर तुमचं कपाळ मोठं असेल आणि तुम्हाला अशा प्रकारची हेअरस्टाईल करायला आवडत असेल तर तुम्ही वरती पफ क्रिएट करा। यामुळे तुमचा लुक जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल। ही हेअरस्टाईल तुम्ही घरी सुद्धा करू शकता, ऑफिसलाही करू शकता। जर तुमचे केस खूप मोठे असतील आणि तुम्हाला ऑफिसला जाताना कॉलेजला जाताना जर पोनी घालायला आवडत असेल आणि तुमचं कपाळ जर थोडंसं मोठं असेल तर अशा वेळी पोनी घालताना खूप जास्त ओढून ताणून पोनी अजिबात घालायची नाही। त्यामध्ये तुमचा लुक हा अजिबात चांगला दिसत नाही। त्यामध्ये तुमचं कपाळही मोठं दिसतं। त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही पोनी घालाल तेव्हा अशा वेळेस फ्रंट साइडने थोडेसे केस पुल करायचे आणि फ्रंट साइडला छान अशा स्प्लिट काढायच्या। त्यामुळे काय होतं, तुमचं कपाळ हे थोडंसं हाईड होण्यासाठी मदत होते। तुमच्या चेहऱ्यावर व्हॉल्यूम ऍड होण्यासाठी आणि तुमचं कपाळ छोटं दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते। तुम्ही बघताय अजिबात कपाळ मोठं असल्यासारखं दिसत नाही। तर तुम्ही हे हेअरस्टाईल नक्की ट्राय करा। अशा प्रकारे तुम्ही केसांना थोडासा व्हॉल्यूम ऍड करा। यामुळे तुमचा ओव्हरऑल लुक सुद्धा सुंदर दिसण्यासाठी मदत होईल। आता आपली नेक्स्ट जी हेअरस्टाईल आहे, जर तुम्हाला मिडल पार्टिशन केसांचा आवडत असेल तर अशा वेळी मिडल पार्टिशन करताना केस जास्त ओढून ताणून अजिबात बांधायचे नाही। जेव्हा तुमचं कपाळ मोठं असेल तेव्हा मिडल पार्टिशन करताना फ्रंट साइडने कोणतीही हेअरस्टाईल तुम्ही करू शकता। आता इथे मी फ्रंट साइडने थोडेसे केस काढून घेतले आणि बॅक साइडने केसांना आपल्याला ट्विस्ट करायचं आहे। मग छान मागच्या बाजूला पिनअप करायचे आहे। आता ही जी हेअरस्टाईल आहे ती तुम्ही अंबाड्यासाठीही करू शकता किंवा कुठे लग्नासाठी साडी घालणार असाल तर साडीवरतीही करू शकता आणि कुठल्याही फंक्शन साठीही करू शकता किंवा डेली बेसिसवर तुम्ही ऑफिस किंवा कुठे आउटिंग साठी तर ही हेअरस्टाईल अगदी आरामात तुम्ही करू शकता। आता पुढचे केस थोडेसे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि बॅक साइडने छान अशा प्रकारे हेअरस्टाईल करून घ्यायची आहे। ही हेअरस्टाईल करून जर तुम्ही बॅक साइडला अंबाडा घातला तर तुमचा लुक हा खूप सुंदर दिसतो आणि यामध्ये तुमचं कपाळ सुद्धा अजिबात मोठं दिसणार नाही। आता उरलेले पुढचे केस ते पुढच्या साइडने असे कपाळावरती घ्यायचे जेणेकरून तुमचे जे कपाळ आहे ते हाईड होईल। ते पुढे आपण बघूच। तर हे कपाळ हाईड होण्यासाठी ही हेअरस्टाईल खूपच सुंदर आहे आणि एक बेस्ट ऑप्शन आहे आणि या हेअरस्टाईलमुळे एक मॉडर्न लुक मिळतो। शिवाय तुमचा चेहराही त्यामध्ये नाजूक दिसण्यासाठी मदत होईल। तुम्ही बघू शकता इन्स्टंट तुमचं कपाळ सुद्धा बारीक दिसायला लागतं
अशा प्रकारची हेअरस्टाईल तुम्ही नक्की ट्राय करू शकता. यामध्ये तुम्ही केस बांधूही शकता, ओपनही ठेवू शकता. खूप सुंदर प्रकारे ही हेअरस्टाईल आपण क्रिएट करू शकतो. तर तुम्ही ही हेअरस्टाईल सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. या हेअरस्टाईलमुळे तुम्हाला एक मॉडर्न आणि क्लासी लुक नक्कीच मिळेल. कधी हेअरस्टाईल करताना तुमचं कपाळ जर मोठं असेल, रेग्युलर बेसिसवरती अशा प्रकारे केसांना तुम्ही व्हॉल्यूम ऍड करून स्प्लिट काढू शकता. आता नेक्स्ट जी हेअरस्टाईल आहे ती तितकीच सोपी आणि सुंदर दिसणारी हेअरस्टाईल आहे. आपण काय करतो, जेव्हा आपलं कपाळ मोठं असतं तेव्हा पुढच्या साईडने खूप जास्त फ्लॅट हेअरस्टाईल करतो. पण तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करा. त्यासाठी काय करायचं, पुढच्या साईडने छान असे केस वरती घ्यायचे आणि ते रबरने अशा प्रकारे सिक्युअर करायचे. हे केस अशा प्रकारे एका बाजूला नेऊन छान पिनअप करायचं आहे. हेअरस्टाईल जर तुमचं कपाळ मोठं असेल तर खूपच सुंदर दिसते. या हेअरस्टाईल वरती तुम्ही केस ओपनही ठेवू शकता किंवा वेणीही घालू शकता किंवा निम्मे केस घेऊन क्लचरही लावू शकता. ही हेअरस्टाईल मोठ्या कपाळाच्या मुलींना अतिशय सुंदर दिसते. यामुळे तुमचं मोठं कपाळ हाईड होण्यासाठी खूप जास्त प्रकारे मदत होते आणि त्यांचा चेहरा सुद्धा यात नाजूक दिसतो. त्यामुळे सोपी आणि तितकीच सुंदर दिसणारी ही हेअरस्टाईल तुम्ही नक्की ट्राय करा. तर ही वन साइड हेअरस्टाईल नक्की ट्राय करा. बघा, तुम्हाला कपाळ नक्कीच छोटं दिसून येईल. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू एव्हरीवन.